जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी, उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीव खाणी. प्रस्तुत प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग श्रीमान जगद्गुरु जगद्वंदनीय महाराष्ट्र भूषण वैराग्यमूर्ती तुकोबार आहे. यांचा हा 6 कडव्याचा गृहस्थी माणसासाठी अत्यंत उत्कृष्ट अशा प्रकारचा उपदेश करणारा हा अभंग. या अभंगामध्ये आचरणात्मक भागाचा विचार आहे. सालाबाद प्रमाणे होणारा हा नाम सप्ताह हे आपलं 9वं वर्ष आहे. त्या अंतर्गत एकदा मागे एकदा सेवा झाली होती. आता परत सेवेचा योग आलेला आहे. आमचे परत आदरणीय कडमाऊलींच्या आग्रहास्तव त्यांच्या आज्ञेने या ठिकाणी हा सेवेचा योग आलेला आहे. आणि हा जो कालावधी आहे हा कालावधी अत्यंत पवित्र आहे. संजनी समाधी सोहळ्याचा हा कालावधी आहे. नुसतं स्मरण केलं तरी मनुष्य पवित्र होईल असा हा कालावधी. विठ्ठल हा जो अभंग आहे या अभंगामध्ये जीवनामध्ये मनुष्यानं कसं आचरण करावं महाराजांनी सांगितले. तसं गाठ्यामध्ये अनेक प्रकारचे अभंग आहेत. जसे नामपर आहे, संतपर आहे, कीर्तनपर आहेत, उपदेशपर आहेत, बरेच काही अभंग आहेत. तसा हा उपदेश करणारा अभंग आहे. आणि आपलं हे गृहस्थी जीवन कसं असलं पाहिजे की गृहस्थी जीवन जगता जगता आपल्याला त्या ठिकाणी जी गोष्ट महत्वाची आहे पारमार्थामध्ये ज्याला वैराग्य म्हणतात ते वैराग्य आपल्याला गृहस्थाश्रमामध्ये कसं प्राप्त होईल आणि वैराग्यानं कसं परमपद प्राप्त करून घेता येईल ही गोष्ट महाराजांनी या अभंगामध्ये विशद केलेली आहे. विठ्ठल एक विचाराचा भाग आहे म्हणजे ज्ञानाचा भाग आहे आणि एक आचरणाचा भाग. एखाद्याजवळ जर ज्ञान असेल ज्याला आपण शब्द ज्ञान म्हणतो, एखादा ग्रंथ अवगत आहे, काही पाठांतर आहे, अनेक शास्त्राचं अवलोकन केलेलं आहे, अशा प्रकारचं त्याच्याकडे ज्ञान आहे, पण आचरण नसलं तर लोक काय म्हणतील आम्हाला माहिती आहे. ज्याप्रमाणे जर्सी गाय असते बघा, जर्सी गाय दूध खूप देते पण चवीला पांचट, तसं शब्दज्ञान पुष्कळ असेल पण आचरणाला फार मोठं महत्व आहे. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाव. तिथं शांती ब्रह्मनाथ महाराजांनी खूप सुंदर असे दृष्टांत दिलेले आहेत की केवळ त्या ठिकाणी अभ्यास करावा, समाजापुढे एक शब्द पांडित्य निर्माण करावं, समाजाला आकर्षण करावं, त्याला एवढं महत्व नाही. तुमचं त्या पद्धतीचं आचरण आहे का? नाहीतर गुळ उसाचा घाणा, तोंडीचा रस भरे भाणा, शब्द चोपटे करुणी वदना, करी परिभ्रमणा कर करी. नाथांनी खूप दृष्टांत सुंदर दिलेला आहे. ते ऊसाचा जसा चरक असतो, शहरामध्ये ठिकठिकाणी असतं ते ऊसाचा रस प्यायला लोक जातात. काही काही आम्हाला सुद्धा पत्ते सांगतात तिथं लय भारी मान, तिथं जातो असे लोक सांगतात. पण तिथले ग्लास जे आहेत ना त्याला अनेक महात्म्यांचे तोंड लागलेले राहतात, त्याच्यामुळे आम्ही काही घेत नाही असं सांगत असतात. पण तिथे जर गेलं तर प्रत्यक्षामध्ये ते ऊस जे त्या घाण्यामध्ये त्या चरकामध्ये टाकतात, चरक असा कर 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 वाजत असतो. त्याला कितीतरी वेळेला असं फिरून फिरून टाकतात, चरकाला एक थेंब सुद्धा राहू देत नाही, बाकीचे पिऊन जातात. तसं हे सांगणारे चरकासारखे नुसतं बडबड बडबड करत राहतील. एखाद्या वेळेला ऐकण्याचा उद्धार, ऐकणाऱ्यांचा उद्धार. नाथांचा दृष्टांत लक्षात घ्या.
शब्द चौपटे करुणी वदना, केवळ आपल्याकडे शाब्दिक ज्ञान असून चालत नाही. शब्द ज्ञानानं शब्दविषयक आवरण जात, ब्रह्मविषयक आवरण जात नाही. विठ्ठल म्हणून आचरणाला फार मोठं महत्व. म्हणजे आचरण तरी आपल्याला करायचं असलं तरी शेवटी ज्ञानाचे ग्रंथ बघावे लागते. आचरण जरी करायचं असलं तर ते कुठे लिहिलेलं आहे? ग्रंथाचं अवलोकन करून आपल्याला ते कळणार आहे का? लोकमत वाचून कळणार आहे कोण आलं कोण राहिलं? सांगा. त्याच्यात थोडं हे ज्ञान आहे. त्याच्यासाठी आपल्याला ग्रंथाचं अवलोकन करावं लागेल आणि ग्रंथाचं अवलोकन करून त्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये परिवर्तन करून घ्यावं. एक वस्तू आहे बघा जगामध्ये, तुम्हाला कदाचित उत्तर माहिती असेल तर ज्यांना माहिती असेल तो त्याने नका देऊ उत्तर. ज्यांना माहितीच नाही ही गोष्ट मी सांगितली त्यांच्याकडून उत्तराची थोडी आपण अपेक्षा करू. जगामध्ये एक अशी वस्तू आहे की ती 4-5 वर्षाच्या लेकरापासून अगदी वयोवृद्ध मनुष्य सुद्धा दिवसातून 1-2 वेळेला त्याचा वापर करतो. वयोवृद्ध मनुष्य सुद्धा अशी एक वस्तू आहे. पण ती वस्तू या जगातून नाहीशी झाली तर त्याच्यावरून काहीही आपलं अडणार नाही. परंतु मात्र हुरहुर खूप लागेल. अरे ती असायला पाहिजे होती, असायला पाहिजे होती, असायला पाहिजे होती. काय उत्तर? बोला 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 मोठं बोला. चहा. यांनी उत्तर दिलं चहा. पण चहा काही सगळे घेत नाही. लहान लेकरापासून तर मोठ्या माणसापर्यंत सगळे चहा घेत नाही. किती लोक चहा सोडलेले पण आता त्यांना कसं वाटलं जास्त कमी लोक म्हणजे घेतात जास्त प्रमाणात म्हणून त्यांनी उत्तर. पण अगदी सोपं उत्तर आहे त्याचं उत्तर आहे आरसा. आरसा हा जो आरसा आहे हा 4 वर्षाच्या लेकरापासून तर एकदम वयोवृद्ध मनुष्यापर्यंत दिवसातून 1-2 वेळेला तरी आपण वारशासमोर जाऊन उभा राहतो. आता आम्ही फेटा बांधला, वाकडा झाला का तिकडा झाला बघावंच लागतो की नाही. आरशासमोर मनुष्य गेल्याशिवाय राहत नाही. काहींना जास्त छंद राहतो, ते दिवसभरातून कितीतरी वेळेला जातात. काही माणसं खिशात पण ठेवतात आरसा. तरुण मुलं खिशात सुद्धा आरसा ठेवतात. राहून कंगव्यानं इकडचे केस तिकडे, तिकडचे केस इकडे करत राहतात. अशा प्रकारचं काहीला छंद असतो. पण तो आरसा नावाची जी वस्तू ही जगातून जर नष्ट झाली तर त्याच्यावरून काहीही आपलं अडणार नाही. हे आपलं पोट भरणार नाही असं थोडंच काही. परंतु आपल्याला हुरहुर लागल्याशिवाय राहणार नाही की ते असायला पाहिजे. त्याप्रमाणे हे जे संत वाङ्मय आहे हे आपल्या जीवनाचा आरसा आहे. काही लोक आयुष्यभर त्याचं वाचन करत नाही, बघत नाही, काही करत नाही. त्यांचं काय अर्थ थोडं त्याच्यावर. पण जीवन फुकट झालं. म्हणून आपण कशा पद्धतीनं आचरण करायला पाहिजे तर त्याचा आरसा जर असेल तर तो संतांचं वाङ्मय आहे. संत सम्राट ज्ञानराज माऊलींचा अमृतानुभव ग्रंथ आहे, ज्ञानेश्वरी ग्रंथ आहे, गाथा आहे, नाथांचं भागवत आहे. किती 18,000 काही 800 पोळे आहेत नाथ भागवतामध्ये. एकूण 1367 श्लोक आहेत आणि 11 स्कंदावर लिहिले. श्रीमद भागवताच्या 11 स्कंदावर महाराजांनी नाथांनी एवढं मोठं ग्रंथ लिहिलेलं. मी तुम्हाला सांगितलं यांना फडमावलींना योगायोगानं हा आमचा जो नातू याच्या त्या नाथ भागवतातले सगळे श्लोक पाठले. पूर्ण 1367 श्लोक पाठले. काय योग असतो. नित्यानं वाचन करून त्याचे झाले पाठ. किती सुंदर ते वाङ्मय सगळं. कुठलाही ग्रंथ समोर घ्या तो आपला जीवनाचा आरसा आहे. कुठलाही ग्रंथ, रामायण आहे, कुठलाही ग्रंथ घ्या. इथे खूप छान उपक्रम आहे. रोज एक ग्रंथावर सांगितलेलं कोणत्या ग्रंथात काय, कोणत्या ग्रंथात काय आहे. खूप छान उपक्रम आहे. 2-2.5 तासामध्ये सगळं तुम्हाला त्याच्यात काय काय सांगितलं. पण हे सगळं वाचन करणं, पाठांतर करणं, पण आचरण नसलं तर काय होतं सांगा.
मग तर तुकोबाराय म्हणतात घोडे काय थोडे वागविते ओझे, भावेविल तैसे पाठांतर. मग असं तर घोडमं पण खूप ओझं वागतं, त्याला काय महत्व? पाठांतर काय आहे याला महत्व नाही, अभ्यास किती याला महत्व नाही. वाङ्मयामध्ये जसं सांगितलेलं आहे त्याप्रमाणे तुमचं आचरण आहे. म्हणून हा अभंग आपण सेवेकरता घेतलेला आहे. यामध्ये तुकोबाराय तुम्हाला आम्हाला गृहस्थी माणसाला यामधून त्या ठिकाणी उपदेश करतायत की आपलं आचरण कसं असलं पाहिजे. आपले जे वर्ग आहेत महाराज, तसं तर 90-95% लोक गृहस्थाश्रमी जातात. आता काही मुलांना मुली मिळत नाही ते तसे राही निरुपाय ब्रह्मचारी, तो भाग वेगळा आहे, त्या उपायच राहिले नाही त्याला काय करतो. तर मला एक मुलगा भेटला होता, तर मला कसं काय तुझ्या सोयरिकीचं वगैरे चाललंय? हो म्हणले महाराज 8 आणे जमले. 1-2 वर्षांनी पुन्हा भेट झाली, म्हणलं कसं काय कुठपर्यंत आलं? म्हणले 8 आणे जमले. म्हणजे 8 आणे मला काही कळालं नाही. नाही म्हणले मी एकटा तयार आहे, कोणीच द्यायला तयार, अजून 8 आण्याचंच काम आहे म्हणले माझं. बहुतांशी 90-95% समाज हा गृहस्थी आहे. आणि ग्रस्त म्हटलं की त्या ठिकाणी पदोपदी आपल्याला वित्त लागत असतं. संसारामध्ये जसं वित्त आहे, पोटात पित्त, आणि परमार्थामध्ये चित्त असावं लागतं. परमार्थामध्ये जर चित्त असलं, एकाग्रता असली तर त्याचा परमार्थ फलीभूत झाला. थोडे आहे थोडे आहे परमार्थ थोडा आहे म्हणतात. थोडे आहे थोडे आहे चित्त सहाय्य झालिया, चित्ताची सहाय्यता झाली की कृतकृत्यस्य भारत. कारण भगवंताला मन दिलं की काम झालं. मन म्हणा भौमत भक्तो, तू मन हे मीची करी, माझिया भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मज एकादी. तुका म्हणे मन पूजा इच्छी नारायण. अशा प्रकारचं या ठिकाणी थोडं आहे. सगळ्या गोष्टी काही अवघड नाही, पण मनाची सहाय्यता, चित्ताची सहाय्यता लागते. पोटामध्ये पित्त असावं लागतं. पित्त म्हणजे तो जो जठराग्नी आहे तो प्रदीप्त असावा लागतो. ते जे आंबट खारट पडतं ते वेगळं बरं. ते काही माणसं म्हणतात ना काय अशी झाली इकडे तो भाग वेगळा आहे. पण हा जो जठराग्नी हा प्रदीप्त असावा लागतो. म्हणजे खाल्लेलं माणसाला काय होतं. म्हणून तर जास्त चहा घेऊ नये बरं महाराज. चहानं जो आहे ना तो जठराग्नी कमी होतो, मंदाग्नी होतो. ते ऑफिस मधले लोक वगैरे आपले दिवसभर हाफ हाफ घेत राहतात. मग जेवण कमी जातं त्यांना. एक पोळी खातील, अर्धी पोळी खातील, मग जेवण हळूहळू तो मंदाग्नी होतो. पोटातला अग्नी पचवत नाही. मंदाग्नी होता होता एकदा विझला की बाहेरचा शिलागला समजा. म्हणून ते पोटात पित्त, संसार परमार्थामध्ये चित्त. असं का? परमार्थामध्ये चित्त, पोटात पित्त आणि संसारामध्ये वित्त. पैशाची फार गरज असते आणि तो पैसा आपण कशा प्रकारे प्राप्त करायला पाहिजे त्याबद्दल तुकोबाराय प्रत्येकाला उपदेश करतात. ते अभंगाच्या पहिल्या कडे Oh
धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. तुकोबाराय सांगतात की आपल्याला पैशाची गरज आहे आणि तो पैसा कशा पद्धतीने आपण मिळवला पाहिजे. या पहिल्या कडव्यामध्ये महाराजांनी 4 गोष्टी सांगितलेल्या आहेत. जोडून या धन म्हणजे पैसा मिळवा, त्याच्याशिवाय काम होणार नाही. म्हणजे तुम्हाला आम्हाला धन मिळवण्यासाठी काय सांगितले तुकोबारायने आज्ञा केलेली आहे की पैसा मिळवा, जोडून या धन. दुसरी गोष्ट सांगितली धन मिळवत असताना उत्तम व्यवहारानं मिळवा. ही दुसरी गोष्ट आहे, उत्तम व्यवहार. आणि मिळवलेलं जे धन आहे त्या धनावर उदास राहा, त्याची आसक्ती धरू नका. ही तिसरी गोष्ट सांगितली. आणि वेच करी, सत्पात्र बघून त्याचं काय करायचं, वेच करायचं. अशा एका महाराजांच्या पहिल्या कडव्यामध्ये ह्या 4 गोष्टी सांगितल्या. पहिली गोष्ट आहे की तुम्हाला त्या ठिकाणी धन मिळवला पाहिजे आणि ते धन मिळवत असताना तुमचा जो व्यवहार आहे तो अत्यंत उत्तम असला पाहिजे. मग आपण 3 अंगानं धन मिळवत असतो. एक तर शेती आहे, व्यापार आहे आणि नोकरी आहे. मग शेतीच्या माध्यमातून शेतकरी जे काही मेहनत करत असतो त्यानं त्या ठिकाणी उत्तम प्रकारे शेती करायला पाहिजे. उत्तम प्रकारे जीव लावून, जसं जसं काळाच्या ओघामध्ये आधुनिक बदल होत आहे ते सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून करायला पाहिजे. कोणतंही पीक केव्हाही घ्यायचं, कोणतेही एखादं पीक असलं तर त्याचा सगळा अभ्यास पाहिजे. त्याला किती खत लागेल, काय लागेल, कशा पद्धतीने मेहनत करायला पाहिजे, हे सगळं त्यांनी करायचं. आणि हे करत असताना, शेती करत असताना विनाकारण दुसऱ्या शेताचा बांध कोरायचा, हा मात्र व्यवहार चुकीचा. दुसऱ्या शेतकऱ्याचे अवजार चोरून आणायचे आणि ते माझे आहे म्हणायचे, हा व्यवहार चुकीचा आहे. नाहीतर खेड्यापाड्यामध्ये अशा फार भांडणं असतात लोकांची, माझी ही वस्तू गेली, ती वस्तू गेली, असं नाही. जेवढी आपल्या नशिबाने, हा जो पैसा असतो हा नशिबाचा खेळ. आपलं जर अनुकूल प्रारब्ध असलं तर आपल्याला पैसे मिळत असतात, कोणत्याही माध्यमातून मिळत असतात. प्रतिकूल प्रारब्ध असलं तर नाही भेटत. अनुकूल जर प्रारब्ध असेल तर 100 पावणं 125 होतं आणि प्रतिकूल प्रारब्ध जर असेल तर 100 सव्वा पाऊणशे होऊन जातात. प्रतिकूल प्रारब्ध असलं तर माणसाला पैसा मिळत नाही, अनुकूल प्रारब्ध असलं तर मिळत असतं. आम्ही कीर्तनकार मंडळी सांगत असतो की एका माणसाकडं त्याचा अनुकूल प्रारब्ध असल्यामुळं कोणत्याही माध्यमातून त्याच्याकडे पैसे येत राहायचे. कुठेही एखादं कार्य करायला गेलं, कुठेही एखादा व्यवहार हाताशी घेतला त्याला पैसे मिळाले. पण ते जुन्या काळामध्ये ते रोकड वय चांदवड रुपये राहायचं तर ते जिकडं कुठेही ठेवून द्यायचं. तो काही फार शिकलेला नव्हता, कुठं मडक्यात, कुठं तांब्यात, कुठं एखाद्या पिशवीत ठेवून द्यायचा. आणि त्याची बायको ज्यावेळेला घर सकाळी स्वच्छ करायची तर त्याला कुठेही सापडायचं ते. तर ती कंटाळून गेली. ती म्हणली हे का हो, जिथं तिथं ते रोकड रुपये, जिथं ते रोकड रुपये, काय म्हणले एवढे कुठेही पैसे, कुठेही पैसे, कमी करा म्हणजे. खूप झाले. अशी बायको मिळणं पण कठीण आहे बरं, फार कठीण आहे. पैसे कमी काही करा म्हणले, ते ठेवू नका इथं, खूप झाले आपण. तो म्हणला आता काय करणार, माझं नशीबच असेल, कोणत्याही माध्यमातून मला पैसे भेटतात, घरात पैसे येऊ लागलेत, मी तरी काय करणार. मला सांगू नका म्हणजे काय करायचं ते करा, पण पैसे कमी झाले पाहिजे. त्या
त्याने असं ठरवलं काहीतरी एका राजाचा अपराध करू, म्हणजे राजा दंड देईल, पैसे कमी होते. पण तो गेला, राजाजवळ गेला तर राजा त्या मोठ्या राजाच्या जी खुर्ची होती मोठी, त्या राजसिंहासनावर तो आरूढ होता. ती प्रजासमोर बसलेली होती, काही मंत्रिमंडळ आजूबाजूला होतं. हा लांबून घेऊन उभा राहिला. तर म्हणजे आता काय करावं, नेमकं काय अपराध करावं. त्याच्या पायामध्ये नाल्याचं बूट होता, नाल्याचं बूट, त्याला नाल्यावर ठोकलेलं होतं. म्हणजे मारू बूट फेकून, म्हणजे बरोबर अपराध होईल, राजा आपल्याला दंड दे. पण त्याने राजाला नेम धरून बूट मारला, राजाच्या मुकुटाला लागला, तो मुकुट दणकन खाली पडला. लोकांनी लगेच पकडलं त्याला, लगेच गचंड्या देऊन आणलं. अरे बापरे, एवढा मोठा अपराध, एवढा मोठा अपराध. राजाची त्या मुकुटाकडे नजर गेली तर त्या मुकुटातून एवढी मोठी इंगळी गेली बाई, इंगळी होती असं सळसळ सळसळ करत. राजाने सांगितलं त्याला मारू नका, कोणतरी जाणता माणूस त्याला मारू नका. आज जर त्याने असं केलं नसतं तर मी मेलो असतो. म्हणजे काय विषारी इंगळी आहे. त्याला 10,000 रुपये बक्षीस दिले. तो मला, मी त्याचे कटाळून म्हणून आलो, पैशाला कटाळून आलो, तुम्ही मला बक्षीस देता. मला नको म्हणले ते पैसे, नको, याच्या घरचा पत्ता लिहा, घरपोच, घरपोच करा. घरपोच नेऊन दिले तर ती बायको म्हणते तिकडे फेका. नाही म्हणले असं कसं, राजाची आज्ञा, तुम्हाला ते घ्यावेच लागतं. मग हा थोडा मागून आला तर पैसे आधीच घरी आले होते. तुम्हाला जे सांगायचं ते केलं नाही, दुसरंच पुन्हा फुटाने करू. काय करू म्हणले मी, ते कमी करायला गेलो ते वाढले. वाढले, काय करावं मला माहिती नाही. म्हणजे काही करा पण कमी करा. पुन्हा दुसऱ्या दिवशी दरबारामध्ये गेला, राजवाड्याजवळ गेला. राजाची जी धर्मपत्नी आहे तिला छोटंसं एक लेकरू होतं, एक भिंत होती बाजूला, एक जुनं घर होतं. तिथं ती मैत्रिणी बरोबर बोलत बसली होती. लेकरू होतं त्या याच्या मांडीवर ठेवलेलं. हा गेला, तो त्या राजपत्नीचा हात धरून ओढवला. आता केवढा मोठा अपराध. इकडं आणलं, पार ओढत तर सगळे लोक पळाले, पण काही लोकांनी त्याला मारलं नाही. कालचा माणूस रे, काय असेल त्रास. हा झाला तर आता मंडपाचं शेवटचं टोक तर इथपर्यंत ओढत नाही आणलं तर ती जुनी भिंत अशी धडधड धडधड पडली. जिथं ती राणी बसली होती ती लगेच धडधड पडली. राजाला ती गोष्ट कळली. म्हणले माणूस म्हणजे माणूस. काल मला वाचवलं, आज माझ्या पत्नीला वाचवलं, अर्ध राज्यात देऊन टाकून. म्हणजे अनुकूल प्रारब्ध जर असलं तर अशा गोष्टी घडतात, आणि प्रतिकूल प्रारब्ध असलं तर कितीही बुद्धिमान असू द्या मनुष्य, त्याला पैसा मिळतच नाही. तरी पण तुकोबाला त्या ठिकाणी पैसा तुम्हाला मिळवणं गरजेचं आहे. पण तो पैसा मिळत असताना उत्तम व्यवहारानं पैसा मिळवा. शेती करत असताना इमानदारीनं करा. तुम्हाला नोकरीमधून पैसा मिळवायचा असेल तर जी नोकरीची तुम्हाला जो पगार ठरलेला आहे तेवढ्यामध्ये तुमच्या गरजा भागवायचा. नाहीतर काही काही ऑफिसर लोकांना जर विचारलं किती पगार आहे तर ते म्हणतात 75,000 आहे आणि 1,00,000 रुपये पडतो. आता पडणारा पाऊस कुठला पडतो, म्हणजे नेमका कुठून पडतो. तर तो पडणारा पाऊस बंद झाला. तुकोबाराने असं म्हणायचंय की जे तुम्हाला मिळतं त्याच्यात तुमच्या गरजा भागवायच्या. आपण म्हणतो ना, अंथरूण पाहून पाय पसरा. म्हणून नोकरीच्या माध्यमातून पैसा मिळवा, पण ती नोकरी करत असताना इमानदारीनं करा. ज्या मालकाने आपल्याला काम सांगितलेलं ते बरोबर चोख झालं पाहिजे. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी हलगर्जीपणा करायचा नाही. केला तर ते काही चांगलं नाही. तुम्हाला कळण्याकरता सांगतो, रात्रीचा पहारा देण्याकरता एका माणसाला ठेवलं, राखण करण्याकरता. रात्रभर जागा राहायचं. दिवसभर तू घरी जा, झोप काही कर, पण रात्रभर जागा. आणि एके दिवशी घटना अशी झाली की तो साहेब जो होता, जो मालक होता, तो पत्नीबरोबर त्याची 4 व्हीलर गाडीमध्ये तो सगळं बॅगा बिगा टाकून कुठेतरी बाहेरगावी चालला. तो निघणार तेवढ्यामध्ये हा जो रात्र पहारा करणारा माणूस होता तो पळत पळत आला. म्हणजे साहेब, तुम्हाला हात जोडून विनंती आहे, आज तुम्ही जाऊ नका, काहीतरी दुर्घटना होणार, कारण मला रात्री फार वाईट स्वप्न पडलं, तुम्ही जाऊ नका, तुम्ही ज्या रोडला जाता तिथं काहीतरी दुर्घटना होणार. ते पत्नीनं सांगितलं जाऊ द्या, म्हणजे उद्या परवा करू, पण आता हा माणूस एवढं तळमळीनं म्हणतो.
तर मग ते राहिले. दुसऱ्या दिवशी पेपरला त्याच रोडला तिथं पेपर लावला, असा असा ॲक्सिडेंट झाला, एवढे लोक मेले. मग त्या पत्नीला वाटलं की बाबा काय याने आपल्याला वाचवलं, याला काहीतरी बक्षीस द्यायला पाहिजे. म्हणून सांगितलं पतिराजाला, म्हणजे त्याला बक्षीस द्या, त्याने आपल्याला काल मरणाच्या खाईतून काढलेले. त्या मालकानं त्याला बोलवलं आणि त्याचा हिशोब केला. आतापर्यंत तुझा काय हिशोब असेल ते पैसे दिले, एक क्षणभर सुद्धा इथं राहायचं नाही. म्हणजे अहो तुमच्या असं कसं काम होतं, त्यांनी आपल्याला वाचवलं आणि याला काढायला. म्हणजे मी त्याला रात्रभर जागायची ड्युटी दिली होती. तो म्हणतो मला स्वप्न पडेल. स्वप्न पडलं याचा अर्थ काय होतो, तो झोपला. म्हणजे त्याने काम इमानदारीने केलेलं, म्हणून आपल्याला दिलेलं जे काम आहे ते इमानदारीने झालं पाहिजे. नोकरी असो, शेती असो, व्यापार असो, तर व्यापाराकरता माऊलीने सांगितलं समर्गीची विकणे महर्गी वस्तू. आता आम्ही समजा छोटे मोठे व्यापारी आहोत, मोंढ्यावरून माल आणायचा, त्याच्यावर काय चांगल्या क्वालिटीचा आणायचा, योग्य असा नफा त्याच्यावर घ्यायचा. पण हे सगळं करत असताना एखाद्याला वजन कमी देणं. हो, बरेचसे असे काही दुकानदार लोक आहेत की 50 ग्रामच्या काजू किशमिशच्या बदामाच्या पुड्या विकतात, ते 40 ग्रामच असतात. पण पॅकिंग असतं, वरून काहीतरी मस्तपैकी छापे बिटे असतात. आणि समाजाला काय महाराज आयतं वयतं द्या, काजू द्या, बदाम घ्या. कोण घरून येऊन मोजू राहिले, कोणीच मोजित नाही. ज्ञानेश्वरी वाचणारे अध्याय मोजित नाही. मला एक जण म्हणलं की ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलंय मोजू नका म्हणून, ओम नमो जी अध्याय, असं त्यांनी अर्थ लावला. ज्ञानेश्वर महाराजांनी अध्याय मोजू, काय अर्थ लावलाय ओम नमो जी. तर हे जे आहे, व्यापारी लोकांनी सुद्धा अशा प्रकारची फसवणूक नाही करायची. आपल्याला जो माल विकायचा तो चांगल्या प्रकार, मग कपड्याचा व्यापार असो, अनेक प्रकारचे व्यापार, धान्याचा व्यापार आहे, किराणा व्यापार आहे, पुष्कळशे व्यापार आहेत. व्यापाऱ्याने सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी सांभाळायला पाहिजे. ग्राहक जो आहे त्या ग्राहकाला देवता समजून आणि व्यवस्थित त्याला त्या ठिकाणी ते देणं, आणि त्याच्यावर जे काही मिळालेले पैसे त्याच्यावर आपला चरितार्थ चालवणं तुकोबाराने सांगितले. आता समजा एखाद्याकडे व्यापार नाही, शेती नाही, काही नाही, आणि परिस्थिती अत्यंत नादान असली, तर त्याला नाथ महाराजांनी भिक्षान्न सांगितले. ते नाथ आपल्या चिरंजीव पदामध्ये आहे. कुटुंब हरा कारणे अकल्पेतनामुळे तरी गौरव करणे, ऐशी स्थिती जे वर्तने ते जाणणे शुद्ध परमार्थ. शुद्ध वैराग. की या ठिकाणी अकल्पित आपल्याला जर नाही मिळालं, कुटुंब हारा कारणे अकल्पित न मिळे, जर नाही मिळालं तर त्याला भिक्षा सांगितली. त्यानं 5 घरी भिक्षा मागायची, ओम भिक्षाम दे, आपला चरितार्थ वगैरे चालवायचा. पण आपल्याला गरिबी आली, आपल्याकडे काहीच नाही, म्हणून या ठिकाणी कुठलेही लोक आता आत्महत्या वगैरे करतात. ती गोष्ट अत्यंत चुकीची. आणि शरीर काही परत मिळतं कसं, असं काही पण माणसानं कुठली शेवटचं पाऊल उचललं नाही, टोकाचं पाऊल उचलू नाही, कारण हे शरीर परत मिळत नाही. आणि या शरीरामध्ये परमात्मा होण्याइतकं सामर्थ्य भगवंतानं दिलेलं आहे. म्हणून एखाद्या सांसारिक आपत्तीनं खचून जाऊन माणसाने असे उद्योग कधीच नाही करायला पाहिजे. ते अत्यंत चुकीचं धोरण आहे. ते असो, अकल्पित न मिळे तरी कोरान्न करणे, म्हणजे त्यांनी भिक्षान्न वगैरे घ्यायचं, असा हा आहे. असा व्यापार त्या ठिकाणी जोडून या धन उत्तम व्यवहार असं मिळवायचं. आता काही माणसं जे आहेत त्या ठिकाणी या कीर्तनाला, भजनाला, कथेला उत्तम व्यवहार म्हणतात. उत्तम आहेच ना, आम्ही सगळ्यात उत्तम गोष्ट आहे कीर्तन करणं, प्रवचन करणं, कथा करणं. म्हणले मग याच्यातून घ्यायला काय हरकत, हा तर व्यवहार आहे, चांगला व्यवहार आहे, असं काही माणसं म्हणतात. मग त्याच्यासाठी तुम्हाला मी अगोदर सांगितलं होतं, त्याच्यासाठी तुम्हाला गाथा बघावं लागेल की गाथ्यामध्ये तुम्हाला परवानगी दिलेली आहे. तुम्हाला कथा करून, कीर्तन करून हे सगळं त्या ठिकाणी तुकोबारांनी, ज्ञानोबारांनी जर तुम्हाला परवानगी दिली असली तर तुम्ही घ्या. त्याच्यात साधू संतांनी निषेध केलेला आहे की या माध्यमातून तुम्ही पैसा मिळवायचा नाही, पैसा मिळवायचा नाही. तुका म्हणे देती घेती ते नरकाशी जाते. एका जणाने त्याचा अर्थ असा लावला की तुका म्हणे देती घेती ते नर काशी जाते. कोणी कुणकड कसंही अर्थ फिरून कसं जमणार. हा जो व्यवहार आहे हा व्यवहार उत्तम आहे, याच्यात काही वाद नाही.
हे सुखाचे व्यवहारी सुख लाभ झालाय, काही वाद नाही. पण त्या माध्यमातून पैसा मिळवावा का मिळवू नये याच्यासाठी तुकोबारायांनी अनेक सांगितलेले की बाबा या ठिकाणी या माध्यमातून पैसा मिळवायचा नाही. आपल्याला पैसा मिळवण्याचे मार्ग सांगितलेले शेती आहे, व्यापार आहे, नोकरी आहे, भिक्षाटन आहे, परंतु या माध्यमातून पैसा घ्यायचा नाही. कारण ही भगवत प्राप्तीची साधन आहे. इथे जर तुम्ही त्या ठिकाणी संसाराच्या अंगाने पैसे मिळू लागले तर मग भगवंताच्या प्राप्तीची साधना कोणती? परमात्मा प्राप्तीची काय साधना आहे? तर तुम्ही संसारासाठी वापरू लागले, संसारासाठी वापरायला लागले, त्याच्यातून घ्यायचं नाही. असे अनेक अभंग आहेत. काय केली रांडले का तुला राजी नाही तुका, उभ्या बाजारात कथा हेतो नावडे पंढरीनाथा, अवघे पोटासाठी सोंग तेथे कैचा पांडुरंग. ही सेवा जी आहे ना ही निष्काम पाहिजे, निर्दंभ पाहिजे, निष्पाप पाहिजे, निर्व्यभिचारी पाहिजे. इतक्या गोष्टी महाराजांनी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. मग या माध्यमातून पैशाकडे नजरच ठेवायची नाही. आपले जे काही उद्योग आहे वडिलोपार्जित त्या उद्योगातून हे सगळं मिळवायचं आणि हे भगवंताच्या प्राप्तीसाठी ही साधना आहे त्या अंगाने याच्याकडे दृष्टी टाकायची. जर याच्याकडे अशी दृष्टी असेल की हा पैसा मिळवण्याचं साधन आहे तर ते एकदम चुकीचा विषय आहे. मी एका बाईला विचारलं होतं, बाबा तुझा मुलगा काय करतो? तर म्हणजे मी आळंदीला पाठवतो. चांगली गोष्ट आहे, 7-8 वर्ष त्याला ठेवते म्हणले. हां बरं, तो अजून काय पुढे काही शिकवायची इच्छा आहे का, केसला वगैरे असं पाठवायचं का? नाही म्हणले, 7-8 वर्ष आळंदीला राहिला म्हणजे कमीत कमी 21,000चा महाराज झाला पाहिजे असं ती. एवढा मोठा त्याला मला महाराज बनवायची काय आहे ही इच्छा आहे. एवढा मोठा म्हणजे काय, 21,000चं पाकिट. एकदम उद्देश चुकीचा आहे, उद्देश अत्यंत चुकीचा आहे. म्हणून आपल्याकडे जे काही तुकोबारायांचा गाथा आहे, माऊलींचं त्या ठिकाणी ज्ञानेश्वरी ग्रंथ आहे, त्या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही बघा वैराग्य वाचून काही ज्ञानाशी तगणीच आहे. तिथे तुम्हाला त्या ठिकाणी वैराग्याची फार गरज आहे. म्हणून इथे याला जरी हा उत्तम व्यवहार असला तरी याच्यातून पैसे मिळवण्याचा साधू संतांनी निषेध केलेला आहे. त्याच्यामध्ये त्याचा जे काही परिणाम आहे तो चुकीचा आहे. याच्यासाठी माणसानं सावध झालं पाहिजे. तुकोबारायांनी सांगितले, बाबा तुम्ही चांगल्या व्यवहार करून पैसा मिळवा, जोडून या धन उत्तम व्यवहार आहे. नंतर त्या धनावर उदास राहायचं. अनुकूल प्रार्थना जर ज्यात तुम्हाला खूप काही धन असेल जवळ तर ते माझं माझं म्हणून राहायचं नाही, त्याच्याची फार आसक्ती ठेवायची नाही. धनपर मत रखो आपली जान, एक दिन होगी दाना. बरीच माणसं घराला दाराला याला सोडतच नाही. एखाद्या वेळेला पाहुणा कोणी आला तर आपण आग्रह करतो, आता इतक्या दिवसाने आले, राहा आजच्या दिवस. नाही नाही मला जावंच लागत. तुम्हाला माहित नाही मी थोडं पुढे गेलो तो मागं अंधारच, जसं काही याच्या शरीराला लाईट फिटिंग केली. या कुठं गेला म्हणजे लगेच फ्यूजच निघून झाला. त्या घरावर त्या आपल्या पैशावर एवढा जीव माणसाचा, एवढा जीव अटकलेला असतो. माझं घर, माझा पैसा, माझा अमुक, माझं तमुक. तर त्याच्यावर उदास राहायचं. का उदास राहायचं? कारण तो काही फार दिवसाचं नाही. ते जी गोष्ट आहे ती काही फार दिवस थोडंच. 100 वर्ष जरी आपलं आयुष्य असलं तरी आता सध्या जसे काही माणसाला कर्ज मिळतात ना, तर ते कर्ज देतानाच सरकार त्याला सबसिडी वगैरे देतात, अर्ध माफ होऊन येतं. तसं सध्या आपलं 100 वर्षातले अर्धे माफ होऊन आले. काय 50 वर्ष मनुष्य जगतो, किती वय राहिले माणसाचं, आयुष्यच किती. आणि 50च्या पुढे जरी जगत असला तरी ते सगळं गोळ्यावर आहे. ही गोळी खाय, ती गोळी खाय, ती गोळी खाय, अशा प्रकारे चालू आहे आपलं. कसं तरी एखादं थिगळ लावून एखादं वस्त्र चालायचं म्हणून चालू आहे. एवढं कमी आपलं आयुष्य आहे. पुढे दुसऱ्या देहात तर काही आपल्याला नोटा कामाला येणारच नाही. ज्या काही आपल्याकडे पैसा असेल, काही दागदागिने असतील, कपडे लत्ते असतील, दुसऱ्या देहात काही काम येतात का? उद्या जर आपण हत्ती झालो तर आपल्याला काही पॅन्ट शर्ट कामाला येणार आहे सांगा बघा. उद्या जर आपण मांजर झालो तर काही तुम्हाला एखादं काही मोठी साडी बिडी काही कामाला येणार का? मांजरीने एखादी भारजरीची साडी घातली, अमुक करून तमुक केलं. या देहापुरतं, या देहाला काही फारसं आयुष्य नाही आपलं. आयुष्य जात आहे
आयुष्य थोडं इनमिन काय म्हणतात त्याला, एकदम छोटस आयुष्य. कितीतरी मागे मोठे मोठे आयुष्यवाले होऊन गेले, त्यांच्या दृष्टीनं बघितलं काहीच नाही, काहीच आयुष्य नाही आपलं. एवढंच छोटस आयुष्य आहे, त्याच्यामध्ये मनुष्याचं एक 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 क्षण चाललेला आहे. आणि त्या धनामध्ये एवढी आपण आसक्ती ठेवली तर आपलं काय त्या ठिकाणी पुढं काय होणार आहे, ती काही आपल्या बरोबर येणार आहे. समजा आपण कोट्यावधी रुपये जरी मिळवले, येणे एकलेची जाणे हो शेवटी, येथे राहण्याची नाही कल्पकोटी, जोडीले धन नचले लक्ष कोटी, म्हणून आली हो या सावळीयाचे भेटी. लखपती असू द्या, करोडपती असू द्या, अब्जावधी रुपये असू द्या, काय बरोबर येतं सांगा. आता हे एवढी मोठी रतन टाटा काय सामान्य गोष्ट होती का? किती मोठी संपत्ती, पण काय बरोबर आहे? काही बरोबर आहे, काहीच बरोबर येत नाही. म्हणून त्याच्यावर उदास राहायचं, त्याला जास्त चिटकून नाही राहायचं की आपलं 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 असं म्हणत नाही राहायचं. आहे व नशिबानं जवळ आहे म्हणून. आणि नुसतं उदास राहायचं नाही तर विचारे वेच करी, विचार करून त्याला चांगल्या कामामध्ये कसं लावता येईल हे माणसानं विचार करायला पाहिजे. की आपलं चरितार्थ चालतंय व्यवस्थित आणि आता हा सगळा उरलेला पैसा आहे, हे काय आपल्या पुढे कामाला येणार नाही. बरेचसे तर लोक असे म्हणतात की लेकरा बाळाला कामाला येईल, अमुक येईल. जास्त पैसे असले तर कधी कधी लेकरं बिघडून पण जातात. त्यांना जर मेहनतीनं पैसा कसा मिळवायचा हे जर कळू नाही दिलं ना तर मुलं चांगले पण नाही. आयता वैता जर पैसा हातात गेला तर ते काय करतील त्याचा नियमच, अशी स्थिती आहे. म्हणून त्या ठिकाणी आपल्या हातानं काही दान धर्म वगैरे करायला पाहिजे. ती एक दैवी संपत्ती दान करणं. अभयम सत्व संशुद्धीर ज्ञान योग व्यवस्थिती ही दानम दमश्य यज्ञ स्वाध्याय स्तपार्जवम. दान करायला पाहिजे. जसं वृक्ष आहे, कुणाला सावली देईल, कुणाला पानानं सुखी करेल, कुणाला फळाने सुखी करेल, काय काय त्याच्याकडे जे असेल ते आपल्याला जसं वृक्ष देत राहतो, फळ मूळ वगैरे सगळ्या, त्याप्रमाणे आपल्याकडे जी शक्ती आहे त्या शक्तीनं त्या ठिकाणी सत्पात्राला दान दिलं पाहिजे. जसं आता इथे कीर्तन झालं की तुम्हाला काय अन्नदान आहे, अन्नदान आहे, अन्नदान करायला पाहिजे, गोदान करायला पाहिजे, भूदान करायला पाहिजे, वस्त्रदान करायला पाहिजे आणि चांगल्या क्वालिटीचं द्यायला पाहिजे. अन्नदान बी केलं तर ते चांगलं करायला पाहिजे. आम्ही आधी लहानपणी गावाकडे बघायचो, ते लापशी वगैरे करायचे, तर ज्यावेळेला ती कढई अशी गरम होत आली ना तर ते लापशी शिजत आली की त्या याच्यामध्ये त्या भट्टीमध्ये एक मोठी पहार टाकायची, त्याची लांब पहार टाकायची, ती लाल भडक व्हायची. आणि ती लाल भडक झालेली पहार मग या चिमट्यानं याच्यानं पकडीनं पकडायची आणि त्या चांगल्या शिजलेल्या त्या याच्यामध्ये कशामध्ये लापशीमध्ये ती अशी दन. मला ते लहानपणी एवढं कळत नव्हतं, तरी मी विचारायचं कशात हे पहार याच्यात कसं काय टाकतं, म्हणजे याच्याने काय होतं, म्हणजे थोडं जळल्यासारखं लागतं.
असं करपटल्यासारखं लागतं, त्याच्यानं माल कमी उडतो. हे कोणतं अन्नदान आहे? असं कुठं अन्नदान असतं का? शुभ्रास द्यायला पाहिजे, चांगला अन्न द्यायला पाहिजे, ते अन्नदान आहे. विचारानं त्याचा चांगला यूज करा. अन्नदान आहे, गोदान, चांगली गाय द्या. नाही तर आपल्याकडे म्हण आहे, मरी गाय अशी म्हण आहे. काय कामाची तशी काहीतरी मरतुकडी एखादी गाय द्यायची. ते मागे एखाद्यानं गाय दान दिली होती, ब्राह्मणाला लगेच बोलून संकल्प घ्या, दान करा. आणि ती त्याने गोठ्यात बांधली नाही तर ती मेली, नेऊन बांधली नाही तर मेली. आता ती गाय पुरण्याकरता तिथे 25 रुपये टॅक्स होता, तर ते कोणाला भरावं लागतं? गाय तर गेलीच गेली, पण याला भरावं लागतो. मला मी तर दिलेली, मी कसं काय भरेल टॅक्स? तेव्हापासून ती म्हण आहे, मरी गाय. काही अशा म्हण आहे. म्हणजे चांगलं द्या, कुणाला जरी द्यायचं तर चांगलं द्या. अन्नदान चांगल्या प्रकारचं करा. हे सगळं माणसाने त्या ठिकाणी त्या धनावर उदार ठेवून चांगल्या कार्यामध्ये त्याचा वेच करायला द्यायला पाहिजे. काही माणसाला द्या म्हणलं की अगदी त्यांचं डोकंच उठतं. 3-4 हाताचं असं खड्डं होतं, त्याच्यात एक माणूस पडला आणि मोठ्याने ओरडायला लागला, मला काढा रे, मला काढा रे, मला काढा रे. तर ते लोक आले, म्हणजे द्या हात. तर ते हात बी देत नव्हते, द्या सावं. ते बिचारा 1-2 वेळेला बोलून निघून जायचा. दुसरा आला, त्याने तसंच केलं. तिसऱ्याला तसंच केलं. आणि पुन्हा ओरडायचा, मला काढा रे, मी खड्ड्यात पडलो, मला काढा रे, मी खड्ड्यात पडलो. मग एका माणसाने पाहिजे, अरे म्हणले याला काढायचं, मलाच जमल म्हणले, दुसऱ्याला जमणार नाही, तुमचं चुकू राहिलं म्हणले काम. तो तिथे गेला, तो म्हणला घ्या हात. कारण त्याला द्या म्हणलं की त्याचं डोकं उठत, त्याला द्या शब्द सुद्धा सण होता. अशा क्वालिटीचा माणूस होता. म्हणून द्यायला पाहिजे. काही शक्ती आपल्यामध्ये नसू द्या, धनाचं बळ, अंगिक बळ असलं तर मदत करा, शारीरिक बळाने मदत करा. नसू द्या शारीरिक बळ, वाणी तर गोड वापरा. 2 शब्द गोड तर बोला ना. चांगलं गोड बोलून तरी एखाद्याला प्रसन्न करा ना. अनुद्वेग करम वाक्यम सत्यम प्रियतम स्वाध्याय तपस्या वाङ्मयम तप उच्यते. 2 शब्द गोड तरी बोला. अशा गोष्टी जीवनामध्ये करायला पाहिजे. आणि असं जर केलं तर तुकोबाराय म्हणतात त्याला सद्गती प्राप्त होईल, चांगली गती प्राप्त होईल. ही दुसऱ्या कडव्यामध्ये वर्णन. उत्तमाची गादी उत्तमाची गादी उत्तमाची गादी उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीव खाणी. असं हे जे ध्रुपद आहे हे सगळ्या कडव्याला धरून आहे. याच्यात प्रत्येक कडव्यामध्ये ज्या ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या प्रमाणे जर आपलं वर्तन असेल तर त्याला उत्तम गती प्राप्त होईल असं तुकोबाराय म्हणतात. कारण गतीचे 2-3 प्रकार आहेत. गतीची ऊर्ध्व गती आहे, मध्य गती आहे आणि
अधगती आहे ते गीतेमध्ये ऊर्ध्वं गच्छन्ति सत्त्वस्था मध्ये तिष्ठन्ति राजसाः जघन्य गुणवृत्तिस्था अधो गच्छन्ति तामसाः। ऊर्ध्वं गच्छन्ति सत्त्वस्थाः असं या अभंगात सांगितलं। तसं जर सत्वगुणाने जर वागलो आपण तर त्याला उत्तम गती ऊर्ध्वं गच्छन्ति म्हणजे त्याला स्वर्ग लोक वगैरे प्राप्त होऊ शकतो। मध्ये तिष्ठन्ति राजसाः चांगल्या प्रकारे या अभंगामध्ये सांगितल्याप्रमाणे जर आपण वर्तन ठेवलं जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी तर त्याला चांगलं मनुष्य देह मिळतो। चांगल्या घराण्यामध्ये मिळतो। ज्या घराण्यामध्ये चांगलं आचरण शुद्ध आहे अशा घराण्यामध्ये मिळतो। असं बेवड्या बिवड्या लोकांच्या घरात जन्म मिळत नाही। सगळे घरात पेरेच माणसं असे काही काही घरात काहीच धडाचे नाही एक पण धडाचं नाही माणूस। कोणी कसे कोणी कसं कोणी दारू पिऊन राहिलं कोणी बिड्या उडून राहिलं कोणी गुटखे खाऊ राहिलंय असे एका चढी एक लोक राहतात। काय सांगायचं। मला एक जण एकदा फाट्यावर पाठवला होता पेलेला माणूस मोटरसायकल राहिलो आले का महाराज बस आता बसा म्हणूस तर मी पाय करूस तर ते गेले आणि मग त्याच्या ध्यानात आलो मग आलं ते पुन्हा पुन्हा मार तुम्ही बसले म्हणलं मी काय वाढणार आहे काय असं उडी मारून बसायचं असा पाय करत नाही तर तू निघून गेला म्हणतो। ते असे लोक त्यांच्या घरात आपल्याला कधी कधी जन्म असल्या लोकांच्या घरात जन्म नाही। चांगल्या तुम्हाला घरामध्ये जन्म मिळेल। उद्धाराची गोष्ट वेगळी आहे। तुम्ही जर त्या ठिकाणी तन्मयतेने गोष्टी केली तर मग पुढे सांगितलेलं वैराग्य प्राप्त होईल वैराग्याने परमपद प्राप्त होईल हे पुढे। पण नाही तुम्हाला कमीत कमी चांगल्या घरात तरी जन्म मिळेल असं तरी करा। नाही पैलवान होता आलं तर आरोग्य तर नीट ठेवा ना। पैलवान होणं गोष्ट वेगळी पण कमीत कमी रामदेव बाबांचे जे काही थोडेफार आसनं फिरणं आरोग्य तर ती चांगलं ठेवा ना। आरोग्य तरी असं कुचकामी करू नका नाही तर काही माणसं काहीच करत नाही व्यायाम करत नाही काही करत नाही ते नाजूक होऊन जातात। आरती घेतली तर उष्णता वाढते तीर्थ घेतलं की सर्दी होते ते काय कामात। कमीत कमी ऐकी नाही कमीत कमी चांगल्या घरात जन्म येईल असं तरी करा ना। उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीव खाणी चांगल्या ठिकाणी त्याला जन्म मिळतो। चांगल्या घराण्यामध्ये जन्म मिळतो। जास्त कटकडी नाही राहत चांगले भोग मिळतात व्यवस्थित मिळतं शेजारी पाजारी चांगले मिळतात हे सुद्धा भाग्याचंच लक्षण। नाही तर कधी कधी शेजारी पाजारी चांगले नसतात कुटुंबातले लोक बरोबर नसतात एखाद्याला बायको प्रतिकूल वागते एकही गोष्ट मनासारखी करत नाही असंही काही काही माणसाचं काम। कधी एखादा पत्नी चांगली असते तर माणूस चांगला नसतो। ते जात्यावरचे गाणे म्हणताना आम्ही पाहिलं होतं खेड्यामध्ये ती गातात आंब्याचा गामरस पाणी घालून केला नास कुठलं माझं नशीब ग मला भेटला गांजक असं कधी कशी। तर चांगल्या ठिकाणी आपल्याला जन्म मिळेल एवढं तरी माणसाने चांगल्या गोष्टी करायला पाहिजे। तुकोबारा त्या ठिकाणी सांगतात की उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीव खाणी। त्यानं जीवन कसं करायला पाहिजे की जीवनामध्ये परोपकार ठेवायला पाहिजे कोणाची निंदा करू नये। महाराज तिसऱ्याकडे परोपकारी नेने परनिंदा
परस्त्रिया सदा बहिणी माया. जीवनामध्ये आपल्याला जे बल मिळालेलं आहे ते परोपकारामध्ये खर्च करा. तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार. परहित समधर्म नाही भाई. परहित समधर्म नाही भाई. दुसऱ्यावर उपकार करा. जी जी शक्ती असेल त्या त्याप्रमाणे माणसानं आपलं जीवन उपकारी ठेवायला पाहिजे. आणि पुन्हा परोपकार केल्याचं डोक्यात सुद्धा ठेवायचं नाही. नाही तर तू विसरून गेला का, मागे तुला मी उचलून दवाखान्यात नेलं होतं, असं मागचं कधी कोरून काढायचं नाही. हे विसरला का ते विसरला का, मी तुझ्यावर एवढे उपकार केले होते म्हणून ते नेणे पद आहे. म्हणजे परनिंदा नेणे आणि परोपकार केल्याचं सुद्धा नेणे. काही परोपकार केला तरी ते डोक्यात ठेवायचं नाही, ते पण विसरून जायचं. काय भगवंतांनी शक्ती दिली आपल्याला, त्या शक्तीने आपण उपकार केलेला आहे, ते काय घडी घडी आपण तोंडातून काढायचं, त्याच वेळेला ते विसरून जायचं. पण परोपकारी बुद्धी असली पाहिजे. परोपकारी नेणे परनिंदा. कुणाचीही निंदा करायची नाही. का येती निंदकापाशी अशेष पापी. कुणाचीही निंदा मनुष्यानं करू नये. निंदेसारखं महापातक आहे, खूप मोठं पातक आहे निंदा करणं. कधीच जीवनामधून माणसाने हे जे पथ्य पाळायचे, आपल्याकडून कुणाची निंदा होता कामा नये. त्याच्यात माणसाला खूप इंटरेस्ट येत असतो लोकांना, त्याची निंदा करण्यात, त्याची निंदा करण्यात, तो असा तो तसा, गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत कोणाची निंदा करील त्याचा काही नियमच नाही. पण माणसानं निंदक, तू कबीरदाजी म्हणतात, निंदक राखिये अंगण कुटी समाय. बिन पाणी बिन साबना निर्मल करे सुभाय. बिना पाण्याचा बिना साबणीचा तू दुसऱ्याचे पाप धुण्याचे काम करत असतो. म्हणून कोणाची निंदा होता कामा नये. जीवनामध्ये परोपकार करायला पाहिजे. नेणे परनिंदा. परस्त्रिया सदा बहिणी माया. परस्त्री जी आहे ती आपल्या वयाची असेल तर ती माझी बहीण आहे. आपल्यापेक्षा वडील असेल तर ती माझी माता आहे. छोटी असेल तर ती माझी कोण आहे, कन्या. असं माणसाच्या चित्तात काय यायला पाहिजे, स्त्रीकडे बघून असा भाव निर्माण झाला पाहिजे. ही माझी कन्या म्हणून शोभते, ही माझी बहीण म्हणून शोभते. अशा प्रकारचा भाव निर्माण झाला पाहिजे. नुसत्या परस्त्रीचा रावणानं अभिलाष केला तर सगळ्या गाढवाचा नांगर फिरवला. विभीषणानं पण सांगितलं होतं की बंधू हे चुकीचं आहे. तो सोपर नारी लीलार विभीषणानं सांगितलं की सोपर नारी लीलार साई तजौ चौथिके चंद्र किनाई. तुम्ही जगन्माता त्या ठिकाणी सीतेला आणलेले अत्यंत चुकीचं प्रकार. विभीषणाने समजलं. कुंभकर्ण एवढा होता महाराज, खात होता, पीत होता, झोपत होता, 6 महिने झोपा. आणि त्या ज्याला एवढे सगळे लोक सैन्य मरू लागलं ना, तर त्याला उठवलं. रावणानं त्याला उठवलं कुंभकर्णाला. बरेच काही बँड वगैरे लावले, काही म्हणतात हत्तीच्या चांगून फिरवले, बरेच काही वर्णन असतं रामायणामध्ये. असं काही काही त्याला काय काय प्रकार केलं. त्यावेळेला कुठे तो उठला आणि उठून बसला. मग अर्ध्या झोपेतून उठल्यावर माणसाचं डोकं फिरत असत. अर्ध्या झोपेतून 6 महिने झोपत होता, ते 2-3 महिनेच झाले. त्याच्यामुळे ते मला कशाला उठवलं. त्या रावणानं सगळं सांगितलं, असं असं घडलेलं आहे आणि तुम्हाला युद्ध करावं लागेल. सुनुद समुख त्या ठिकाणी सांगितलं. कुंभकर्ण बिलखान तो विलाप करू लागला. जगदंबा हरियान यावसत चाहत कल्याण. त्या दशमुखाचे, त्या रावणाचे शब्द ऐकून तो विलाप करू लागला. तो कुंभकर्ण म्हणजे तुम्ही फार चुकीचं काम केले, तुम्ही जगदंबेचं हरण केले. अजून वेळ गेली नाही. अभाऊ तात तुम्ही अजून जागे व्हा. हे तुम्ही चांगलं केलेलं नाही, तुम्ही तिला पुन्हा आदरानं नेऊन द्या, असं कुंभकर्ण सुद्धा म्हणाला.
पण ते रावणानं काय केलं म्हणले, तुझं प्रवचन ऐका थोडं तुला उठवलं, बंद कर म्हणले ते प्रवचन. मी सांगितलं ते काम करतो का नाही, युद्धाला जायचं की नाही, तर जायचं की नाही, तर परत झोपायचं. तो रावण होता, भयंकर खतरनाक कार्यक्रम होता. तो मला काही हरकत नाही. मग त्याने टाळी वाजवली. मग तिथे मग काही मांसाहार केला त्यांनी, दारू पेला. मग काही शुद्धीवर नाही. मग तो म्हणला चला आता मला कोणी सैन्य देऊ नका, काही देऊ नका, मी एकटाच जातो. आणि ज्यावेळेला रणांगणामध्ये गेला त्यावेळेला बिभीषणानं पाहिलं. बिभीषणाने येऊन त्याचे पाय धरले. कारण बिभीषणाला माहीत होतं की हा आतून चांगला आहे, बाहेरून जरी हात पीत असला ती राक्षसी प्रवृत्ती, पण आतून याचं अंतःकरण चांगलं आहे. म्हणून बिभीषणाने चरण धरले. म्हणजे मी तुमचा छोटा भाऊ. त्या बिभीषणाला आपल्या छातीला लागलं. म्हणजे बंधू, तुझं खरोखर तू कल्याण करून घे, फार चांगलं काम केलं, पण आता कसं आहे म्हणलं मला चढू राहील, आता तू जा म्हणजे तिकडे. कारण एकदा चढल्यावर काय बोलल त्याचा काही नियम नसतो. सध्या मी काही आता जरा ती नशा चढायला लागली. नशा चढल्यावर माणसाला शुद्ध राहत नाही. असा रिमझिम पाऊस पडत होता आणि एक मनुष्य दारू पिलेला चालला आणि एकदम चिखलात घसरून पडला. पडल्यावर वीज चमकली. तो म्हणतो काय लोक येडे, आधी खाली पाडतात मग फोटो काढतात. नशेचं काम फार बेकार असतं. बघा तुम्ही हा कुंभकर्णाने सुद्धा तेच सांगितलं की परनारी, दुसऱ्या स्त्रीकडे अशा पद्धतीनं तुम्ही वर्तन करायला नाही पाहिजे. म्हणून परस्त्रिया सदा बहिणी माया, आचरण शिका अगोदर. नाही तर बरीचशी लोक कीर्तन करतात, कथा करतात आणि त्यांचे पेपरमध्ये नाव येतात. अरे 10 लाख लोकांमध्ये बोलणारे लोक जेलमध्ये बसले, जन्मठेपीची शिक्षा भोगतात. हे असला प्रकार काय कामाचा? त्याच्यापेक्षा तर तुम्ही नाही कीर्तन केलेलं परवडलं, नाही कथा केलेली परवडलं. चुकीचं जर वर्तन असेल तर नुसत्या बडबडीला काय किंमत आहे? म्हणून परोपकारी नेली परनिंदा, परस्त्रिया सदा बहिणी माया. भूतदया गायी पशूंचे पालन, ताले या जीवन वना माझी. प्राणी मात्रावर दया भाव ठेवा, भेदभाव करू नका. दया करणे जे पुत्राशी तेची दासा. सगळ्यावर दया भाव ठेवा, दया भाव ठेवा. प्रत्येकाच्या कामाला आपलं जीवन आलं पाहिजे आणि त्यालाच खरं मनुष्य म्हणतात. तेच खरं आहे. वैष्णव जन तो, वैष्णव जन तो प्रीत पराई वैष्णव जन तो ते पीड़ पराई जाने, पर उपकार करे तो मन अभिमान आने रे. वैष्णव जन तो तेरे कहिए पीड़ पराई जाने. आमचे हरिभक्तपरायण किशोर महाराज आमचे पेटी मध्ये एकदम ज्याला आपण म्हणतो ना स्पेशलिस्ट काम करतात. आता कीर्तन सेवा पण फार छान करतात, कीर्तन पण ऐकलं नाही त्यांचं. पण अनेक चांगल्या गायक मंडळीला त्यांनी मदत केली. कीर्तनामध्ये जास्त आम्ही पेटी स्वीकार करत नाही म्हणून जास्त नाही वाटत. कीर्तनामध्ये कसं आपलं लावणी मृदंग श्रुती एखाद्या वेळेला हे वादन काम करणारे जर यांना स्वर वगैरे कमी जास्त केलं तर त्याचा उपयोग घेतो आम्ही. नाही तर घेत नाही. पण हे रामेश्वर आहे छान साथ आहे, स्वर वगैरे चांगला आहे त्याच्यामध्ये, ते मस्त जीव लागतो. कीर्तनकाराला ही मदत करावी लागते. आम्ही कधी मी एका गावात म्हणलो तुम्ही सगळेजण मला उचलून घरात, दोघांनी येऊन मला म्हणले असं नाही रे बाबा, तुम्ही साथ करा म्हणलं. भूतदया गायी पशूचे
पशूचे पालन तानेला जीवन म्हणा माझी. प्राणी मात्र दया भाव ठेवा. भूतदया गायी पशुचे गायीचं गो रक्षण करा. गायीचं रक्षण फार महत्वाचं आहे. गायीच्या शेणाचा किती उपयोग असतो, गोमूत्र किती पवित्र असतं. गायीला त्या ठिकाणी नुसतं आपण काही आपल्याला शिवाशिवी झाली तर आपण गायीला स्पर्श करत असतो. गायीला फार मोठं पवित्र मानलेलं आहे. म्हणजे गायीची सेवा भगवान कृष्ण परमात्मा सुद्धा करतात. तू पावेगा वैकुंठ प्रभु का मंदिर बनवा दे. तू पावेगा वैकुंठ षटशास्त्र वेद सब गावे. गो रक्षा पडी पतावे. गौ की रक्षा होय कही गोशाला बनवा दे. तू पावेगा वैकुंठ प्रभु का मंदिर बनवा दे. तू पावेगा वैकुंठ. गायीचं रक्षण करतं. भूतदया गायी पशुचे पालन. हे आपले शेतकरी लोक बैल वगैरे हे सगळे पशुपालन करतात. आणि काही कुत्रे वगैरे जे आहेत ते आपण बाहेर त्यांना भाकरी द्यावी. कुत्रे मांजर वगैरे यांना भाकरी द्यावी. पण कुत्र घरात पाळू नये असं म्हणतात. त्याच्यानं त्याचे पित्र त्याचा हे घेत नाही. जे आपण पित्राच्या वेळेला करतो ते पिंडदान वगैरे ते त्याचा स्वीकार करत नाही. घरामध्ये कुत्र घरात ठेवू नये पण त्याला भाकरी वगैरे द्यावी असं सांगितलेलं आहे. पण बरेचसे लोक कुत्र पाळतात. जे सकाळी घेऊन फिरतात. पण लोक अगोदर आमच्या समाजामध्ये मारोडी समाजामध्ये असं कोणी भेटलं तर जय गोपाल म्हणायचं. जय गोपाल म्हणजे गायीचं रक्षण कर. गो म्हणजे गाय म्हणून तेव्हापासून जय गोपाल म्हणायची पद्धत होती. आता जय कुत्तापाल म्हणायची पाहिजे. कुत्र्याचे सगळं करतात. घेतात फिरतात. त्याला काय काय ते सेवा करतात. ते घरात त्याला वास्तव्य नसावं असं म्हणतात. बाहेर ठेवा. बाहेर त्याला भाकरी वगैरे द्या. गाय घरात असावी असं म्हणतात. म्हणजे शास्त्राचे काही विधान आहेत ते. गोरक्षण वगैरे ते केलं पाहिजे. गायी पशुचे पालन तान्हेल्या जीवन वनामाली. म्हणजे पानपोई वगैरे आपण उघडतो. पुढे पाण्याची व्यवस्था नसली तर पानपोई उघडतो. आले गेले लोक पाणी पितात. समाधान वाटतं प्रत्येकाला. ह्या गोष्टी आपल्याकडे पैसा आहे तर करायचं. पैसा नसले तर तुम्ही करा असं काही साधू संतांचं म्हणणं आहे. तुमच्याकडे आहे ना बाबा आणि पुढे तुम्ही त्या पैशाचा काय उपयोग करणार आहे. उद्या जर तुम्ही गचकले त्याचं काय सांगा. आणि असं जर आपण धर्मकार्यात पैसा नाही खर्च केला तर त्याला पुढे 5 गिऱ्हाईक केले. नाथ महाराजांनी त्याला 5 गिऱ्हाईक सांगितले असं सांगितले. राजा दायात चोर आगी अधर्मी रोग संचरे अंगी. 5 जण विभागी द्रव्यनाशा लागी पावती. नाथ भागवत बघा तुम्ही. जर तुम्ही तसंच साठवलं. बरेचशा लोकांना पैसा खर्च करावाच वाटत. एकदा का त्या तिजोरीत ठेवला की त्याला साहित्य मोक्ष. त्याची सरली पुन्हा बाहेर काढायचं. तर मग ते असं जर तुम्ही काही चांगल्या कामात खर्च नाही केलं तर मग त्याला 5 गिऱ्हाईक. पहिला तर राजा आहे. त्याला तुम्हाला धाड पडेल. टॅक्स नाहीतर एखाद्याला रात्रीच एखाद्या दिवशी सांगितलं जाईल कल से 500 1000 की नोट बंद. मग कसं धाबदानंद. त्या नवऱ्यानं बायकोला पहिल्या दिवशी पैसे मागितले. मला थोडे पैसे लागले. म्हणले मला विष खायला पैसे. मला तुम्ही पैसे मागू राहिले. मला विष खायला पैसे नाही. ज्या दिवशी ती घोषणा झाली मला दुसऱ्या दिवशी एवढे पैसे निघाले अख्ख्या जगाला विष पुरल. ते कधी कधी राजा काहीतरी 10% टॅक्स बसवतात. त्याच्यानंतर राजा दाया म्हणजे जावई. जामा तो दशमग्रह. जावायला अंतर्ज्ञान असतं सासऱ्याकडे काय म्हणून. अंतर्चक्षु असतं त्याला जावायला. त्याला कळतं ते. मी पण जावं कोणाचं तरी मी सांगतो. तर अशा प्रकारे तो जावई त्रास देत राहतो. हे द्या ते द्या ते द्या. त्या मुलीला सांगत राहतो अमुकान तमुकान तमुक. असो राजा दाया जो चोर येतात नाही चांगल्या ठिकाणी खर्च केलं तर रात्री बेरात्री तोंडाला फडके बांधून चोर येतात. एकदम रामपुरी चाकू काढतात. छातीवर बसतात. बताव. मग त्या किल्ल्या देऊन टाकतात. सगळ्या त्याच्या समोर दागदागिने नोटा ते काढून घेतो. चोरून घेऊन जातो.
आणि तो काय सकाळी उठून पेढे थोडं वाटत. आजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचं असं थोडंच म्हणते. चोट्टे घेऊन राया गाया चोर आगी अधर्माने ते मिळवलेला तो पैसा सगळं म्हणजे एखादा आजार होतो, एखाद्या शरीरामध्ये आजार होऊन जातो. मग डॉक्टर लोक तपासण्या सांगतात, काही काही सांगत राहतात, हे तपासून आणा ते तपासून आणा, तुमचा मुंबईला रिपोर्ट पाठवू, अमुक करू तमुक करू. आणि जशी जशी श्रीमंती वाढते तसे हे आपलं भारी भारी गोष्टी होतात. दात चांदीचे, डोळ्यात मोती, कानात मशीन, अनेक भानगडी आपल्या ते सुरू होऊन जातात. एखादा आजार होऊन जातो, अनेक गोष्टी होतात, त्याच्यामध्ये पैसा निघून जातो. म्हणून चांगल्या कार्यात खर्च करा. तुकोबारा या ठिकाणी सांगतायत की भूतदया गायी पशूंचे पाळन ताहिला जीवना माझी शांती रूपे नव्हे कोणाचा वाईट वाढवी महत्व वडिलांचे. आपला स्वभाव चांगला पाहिजे, शांत पाहिजे. कुठे कधी असं छोटे छोटे गोष्टी राग नाही आणायला पाहिजे. क्रोधी स्वभाव काय कामाचा, आणि ते आपल्या हातात आहे ना. प्रयत्नानं मनुष्य स्वभाव बदलू शकतो. आपण काय बैल थोडंच आहे, एखादं लाखोळ बैल असलं, मार्क बैल असलं तर ते धावतं माणसावर. पण आपल्याला कळतं ना, आपण असं कोणावर धावणं काही चांगलं नाही. छोट्या छोट्या गोष्टीवर घरामध्ये क्रोध निर्माण करणं. ते समर्थनगर मध्ये एक कुंड म्हणून ग्रस्त होते, ते वारले आता. पण त्यांना पहिल्यांदाच चष्मा लागला तर ते दुकानावर आले होते चष्मा म्हणून. तर मी म्हणलं बाबा भाऊ तुमचा लय ठाट वाटला भाऊ आता चष्मा बिस्मा. सहज विनोदानं बोलवलं तर त्याने चष्मा काढून फोडला. म्हणजे तुम्हाला नाही पाहत ना, याच्यात एवढं काय बोललो होतो. शेवटी मला वाईट वाटलं. म्हणलं बाबा मला काय माहिती तुम्हाला एवढं राग येईल काय. त्या 50 माल पैसे लागले असेल ते मी देतो. नाही नाही तुम्हीच लई पैसे पाहिजे, पैसे बी घ्याय ना धड बोला ना. इतके क्रोधी लोक. शांती ठेवा. शांती रूपे नव्हे कोणाचा वाईट वाढवी महत्व. आपले वडील चांगले तर त्याच्यापेक्षाही आपण चांगलं झालं पाहिजे. असं वडिलांचं महत्व वाढलं पाहिजे. तुका म्हणे हे जे आश्रमाचे फळ तुकाराय म्हणतात या ठिकाणी हे जे ग्रहस्थाश्रम आहे हे असं सगळं सांगितलं तसं जर वागलं तर तुम्ही खरोखर चांगल्या फळाकडे चाललेला आहात. आणि जर हे सगळं निष्काम भावनेतून जर तुमचं घडत गेलं तर तुम्हाला वैराग्य मिळेल आणि परमपदाची म्हणजे परमात्म्याची सुद्धा प्राप्ती होऊन जाईल. परमपद बळ वैराग्याचे. विठोबार अभंग मोठा आहे. थोडा वेळ आपलं संपुष्टात आलेला आहे. थोडक्यात सांगितलेलं. तुम्ही सगळे सुज्ञ माणसं आहात आणि सातत्याने श्रवण करणारे आहेत. आणि 9 वर्ष आहेत तुम्ही. तुम्हाला काही फारच अगदी बारकाईनं सांगायलाच पाहिजे असं काही नाही. तर म्हणलं की तपेलं कळून जातं. प्रत्यक्षात अभंगातले अनेक भाव आपल्याला प्रगट करता येतात. फक्त आपलं हे जीवन चांगलं झालं पाहिजे. मानवी जीवन हे अत्यंत प्रफुल्लित जीवन झालं पाहिजे. आणि आपल्या जीवनामध्ये आपण असं वागलं पाहिजे की आपल्याकडे बघताना लोकांना असं वाटलं पाहिजे की हा खरोखर सगळ्यांचा मित्र आहे. जनमित्र होई सकळांचा आशुवन बोलावी वाचा संगन धरावा दुर्जनाचा करी संतांचा साया. आपल्याकडे पाहिल्यावर लोकांना आदर निर्माण झाला पाहिजे. आपल्या जीवनातून काहीतरी लोकांनी शिकलं पाहिजे. असं माणसाने आपलं जीवन चांगलं करावं असा हा संदेश तुकोबारायचा तुम्हाला दिलेला आहे. बोलण्याच्या बाबत काही कमी जास्त झाले असेल तर न्यूनते पुरते अधिकते सरते करून घ्यावे तुमते विनवितो असे. प्रभू तुमचे केले हे धर्म कीर्तन सिद्धी गेले हेथ माझे जीवरले पायक पण ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर